कॉकरोच जनता पार्टीचा ॲक्शन प्लॅन ठरलेला आहे। सप्टेंबरमध्ये क्या बोलती पब्लिक हे कॅम्पेन ते राबवणार आहेत अशी घोषणा सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी केली आहे। दिल्लीमधल्या जंतर मंतरवरील आंदोलनातनं राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतल्याच्या नंतर संभाजीनगरमध्ये आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय कोर कमिटी बैठकीचा समारोप झाला। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अभिजित दिपके यांनी क्या बोलती पब्लिक या कॅम्पेनची घोषणा केली। या माध्यमातून देशभरातल्या नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं। येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत। कुठली एक ऑर्गनायझेशन किंवा कुठला एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तर तो तुमच्याशी खोटं बोलतोय। असंच खोटं देशाला 2014 मध्ये बोलण्यात आलं होतं की आता एक व्यक्तीला निवडून दिलं की आता हा आपला देश एकदम डेव्हलप नेशन होऊन जाईल, काशीचा क्योटो होऊन जाईल। पण काशीचं काय झालं, काशीची काशी झालेली आहे। तर ते आपण पाहिलेलं आहे आता। त्यामुळे आम्ही ती चुकी करणार नाही। आम्हाला माहिती आहे कुठली एक संस्था किंवा कुठली एक ऑर्गनायझेशन, कुठलाही एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नाही शकत।